नमस्कार, मी डॉक्टर सुनील बडे, संचालक राधेश्याम हॉस्पिटल शेवगाव. आपण आज मधुमेह माहिती सिरीजमध्ये मधुमेह प्रतिबंध याच्यावर माहिती घेणार आहोत. मधुमेह प्रतिबंध करण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत? मधुमेह प्रतिबंध करण्यासाठी ज्या पेशंटला मधुमेहाचा धोका आहे अशा व्यक्तीने आहारात बदल करणे फार गरजेचे आहे. निरोगी आहार घेणे, आहारामध्ये फळभाज्या, पालेभाज्या यांचा अधिक समावेश करणे, शर्करायुक्त खारट अन्न, गोड पेय यांचे सेवन टाळणे हे फार गरजेचे आहे. मधुमेहाचा धोका असणाऱ्या व्यक्तीने शारीरिक क्रिया कराव्या की नाही? मधुमेहाचा धोका असणाऱ्या व्यक्तीने निश्चित शारीरिक क्रिया करावे. रोज 30 मिनिटं सकाळ संध्याकाळ चालणे जाणे सुरू करावे. आपल्या चालण्यामुळे शरीरातील वजन कमी होते, फॅटचे प्रमाण कमी होते, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो व रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते व ज्याला धोका आहे त्याला मधुमेह होणार नाही याची सुद्धा त्याला सुलभता लागते. मधुमेहाचा धोका असणाऱ्या व्यक्तीने व्यसन करावे की नाही? मधुमेहाचा धोका असणाऱ्या व्यक्तीने धूम्रपान सोडणे फार गरजेचे आहे. दारू पिणे टाळणे गरजेचे आहे. शरीरामध्ये सोडा, कोको कोला यासारखे जे पदार्थ आहेत, ज्यूस आहे, असे पदार्थ सुद्धा ते टाळणे गरजेचे आहे. याच्यामध्ये शरीरातील साखरेची पातळी वाढते, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो व ज्याला धोका आहे त्याने जर व्यसन टाळले तर त्याला निश्चित मधुमेह होणार नाही याची योग्य माहिती त्याला मिळू शकते. मधुमेहाचा धोका असणाऱ्या व्यक्तीने व्यायाम केल्यास त्यांना कोणता फायदा होऊ शकतो? मधुमेहाचा धोका असणाऱ्या व्यक्तीने जर व्यायाम केले तर त्याचा निश्चितपणे वजन कमी राहते, BMI कमी राहतो, शरीरातील ब्लड प्रेशरचे प्रमाण कमी होऊन जाते, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होऊन जातो, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन जाते व निश्चितच त्याला मधुमेह होणार नाही